सकाळ सकाळी हर्षान मी निघालेलो कराडला. जाता जाता म्हणलं बाप्पांचं दर्शन घेऊन जावं. बाप्पांचं दर्शन घेऊन गाडीची भिंगरी करत डायरेक्ट रोहनच्या घरीच. ह्यो पण असा नटून आला की याला कुठं बघायला न्यायचा असल्यासारखा. गाडी तिथनं रिवर्सनं काढायची चाललेली. म्हटला ढकलो का, म्हटलं महिन्यात एकदा जिमला जाणार तू, बस आपलं गाडीत आणचल. बसलो की आता बसलो की गाडी तिथनं काढस तर म्हटला नाश्त्याला थांबवा, काय भाषा, म्हणून आपलं पुढं जाऊन नाश्त्याला थांबलो. एवढ्या सकाळ सकाळचा नाश्ता काय करू वाटत नाही, पण रोहन का थटतय वे. भावानं काहीच ठेवलं नाही, सगळ्याची सुडती करून टाकली. नंतर आम्ही गेलो विमानतळावर. आत तर आम्ही लय रोबाबात गेलो, पण तिथनं हाकलपट्टी मामाने लय बेकार केली, म्हणून लाज नसल्यागत गप आलो. असलं काय झालं की लगे रोहनला लागते त्या भोका. मग त्याला खायला काय पण असलं तरी चालते. आता खायचं झालं असलं तर म्हटलं घरचा रस्ता धरूया. घरचा रस्ता धरायच्या आधी म्हटलं बाप्पांचं दर्शन करून जाऊया, म्हणून आपलं गजानन सोसायटी मधल्या बाप्पांच्या दर्शनाला आलो. आता म्हटलं रोहनला आणलाय तसा घरी सोडला पाहिजे. त्याला सोडला ना आम्ही पण घरचा रस्ता धरला. संध्याकाळी बारक्या पोरांचा मंडळा बसले